मित्रांनो, डेनफ्लो टेक्नॉलॉजीज LLPच्या कदम फार्म्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं तुम्ही बघू शकता, आत्ता आपण आमच्या फार्मवरतीच आलेलो आहे. तर हा व्हिडिओ करण्याचं आपलं कारण असं आहे की एक कदम फार्म्स हे तुम्हाला माहिती आहे खरं, इथं आम्ही काय करतो, आमचा एरिया किती आहे ह्याच्याबद्दल एक थोडं इंट्रोडक्टरी माहिती तुम्हाला असावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे आपण. टोटल कदम फार्म्समध्ये जर तुम्ही बघितलं तर 24 एकर लँड आपली स्वतःची लँड आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांसोबत आपण असोसिएट पण केलेलं आहे. आपल्या स्वतःच्या 24 एकर लँडमध्ये आपण मेनली द्राक्षे, परत पपई, ऊस, बेदाणे आणि मनुके आणि थोड्या प्रमाणात आता केळीला आम्ही सुरुवात करतोय. तर हे जे 4-5 जे फळं आपण ऐकली त्याचं आपण जास्त उत्पन्न आपल्या इथं होते. त्याच्यामध्ये आपण आत्ता ज्याचा सीझन सुरू होतोय आणि जे सगळ्यांनाच गोड लागतात आणि आवडतात असे द्राक्षे, ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर द्राक्षे आमच्या 24 एकर रानामधले प्रॉमिनंट भाग आहे. जवळजवळ आम्ही 15 ते 16 एकर एरियामध्ये आपले पूर्ण द्राक्षे पसरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जनरल आपल्या लोकांना माहिती असणारा ग्रेड्स म्हणजे कसं आपण म्हणतो हिरवी द्राक्षे, काळी द्राक्षे आणि लाल द्राक्षे. तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं त्याला नाव वेगळं असतं. हिरव्या द्राक्षांमध्ये SSN म्हणजे सुपर सोनाका, काही सोनाका, परत थॉम्सन अशा ग्रेड्स लोक घेतात. त्यातले आपण SS आणि मला वाटतं थॉम्सन ह्या 2 ग्रेड्स आपण इथं आपल्या इथं घेतले जातात. सेम तुम्ही जर बघितलं काळी द्राक्षे, त्याच्यामध्ये आपण कृष्णा हा ब्रँड जो आहे म्हणजे हा जो जात म्हणू आपण त्याला, त्या जातीचे द्राक्ष आपण आपल्या इथे घेतो. आणि लाल ज्याला म्हणायचं फ्लेम, जे सगळ्यात जास्त आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे आपण असं म्हणू शकतो, ह्या तिन्ही प्रकारचे द्राक्षे आपण आपल्या शेतामध्ये घेतो. तर तुम्हाला मी आत्ता ह्यामधले आपल्या शेतामध्ये तुम्हाला हिरव्या द्राक्षांची आत्ताची जी स्टेज आहे ती थोडी मी तुम्हाला फिरवून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की द्राक्षाची डेव्हलपमेंट किंवा द्राक्षाची ग्रोथ कशी होते. आता इथं आपण बघू शकताय, हे बघा इथं द्राक्षाचा हा घड आहे. आता हा खूप छोटा घड आहे कारण ह्या घडाला अजून त्याचं पूर्ण होऊन शुगर चढून अजून आपल्याला खाण्याजोगं व्हायला ह्याला वेळ आहे. तर ह्या द्राक्षाची जी छाटणी आहे ती मला वाटतं आपण ऑक्टोबरमध्ये घेतलेली आहे. साधारणतः प्रत्येक एरियाच्या हवामानानुसार, पावसानुसार लोक याची छाटणी वगैरे घेत असतात. आपल्याकडे लँड थोडासा जास्त असल्यामुळे आपण अर्ध्या एकर किंवा पाऊण एकरचे असे लाईन्स जे असतात ह्या आपण डिवाइड करून एक आठवड्याच्या अंतरानं आपण सगळ्या द्राक्षांच्या छाटणी घेत असतो. सगळे लँड एका वेळेला छाटणी घेणं शक्य नसते आणि एका वेळेला माल विकणं सुद्धा शक्य नसते. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी स्ट्रॅटेजाइज करून काय करतो की ही लाईन ह्या आठवड्यामध्ये ह्या लाईनमधले किंवा ह्या अर्ध्या एकरातले द्राक्षे जे आहेत ते विकू, परत पुढच्या 1-2 आठवड्यानंतर पुढचे, त्याप्रमाणे ही छाटणी घेतली जाते. तर ह्याची जी छाटणी आहे ती आपण ऑक्टोबर सुरुवात ते सप्टेंबर एंडच्या मध्ये घेतलेली आहे. आता हे आपल्याला खाण्याजोगे जे होणार त्यावेळेला मार्चचा पहिला आठवडा उलटलेला असणार. तुम्ही बघू शकता सगळे द्राक्ष असे छोटे आहेत, काही असे मोठे झालेले आहेत. तरी आता ग्रोईंग स्टेज मधले सगळे द्राक्ष आहेत. ही जी जात आहे ती आहे SS. ह्या जातीला जास्त गोडवा असतो आणि आपल्या इंडियन मार्केटमध्ये प्लस एक्सपोर्ट मार्केटमध्ये त्याची खूप मागणी आहे. त्यामुळे आपण ह्या प्रकारचा माल आपण इथं डेव्हलप करतो. तर ज्यावेळेला हा माल मोठा होईल त्यावेळेला कसा दिसेल ते तुम्हाला ॲनिमेशनमध्ये दिसून जाईल, कारण अजून आत्ता लाईव्ह हा माल आपला अजून मोठा होतोय. तर ह्याला अजून पूर्ण व्हायला वेळ आहे. सेम जर आपण बघितलं तर काळी द्राक्षे, आता तुम्ही बघा इथून आपण बाहेर आलो की ह्या साईडलाच आपण लगेच काळी द्राक्षे केले. तर त्याचं कसं रूपांतर होत असतंय त्याचं एक तुम्ही बघा. द्राक्ष आता हळूहळू ही काळी व्हायला लागलेली. आता ह्याला पण अजून वेळ आहे पिकायला, पण तुम्हाला मी आता अशा काळ्या द्राक्षांच्या बागेमध्ये नेतो जे द्राक्षे आपल्याला फेब्रुवारीच्या आता फर्स्ट वीकमध्ये खायला रेडी असतील. आणि तो आहे आपला हा प्लॉट. त्याच्यामध्ये तुम्ही आला की तुम्हाला असे घड सगळीकडे घड दिसतील. हा आहे कृष्णा जात, ह्याला ह्याचं नाव कृष्णा आहे. तुम्ही आता बघू शकता द्राक्षाची जाडी किती आहे, घड किती मोठे आहेत. जे आपण नेहमी लोकांना सांगत असतो की फ्रेश फार्म
डायरेक्ट शेतामधून आपल्या घरात, तर ते आपण कोणत्या बेसिसवरती सांगतो, तर आपला स्वतःचा एवढा लँड आपण द्राक्षामध्ये आपण ह्याच्यामध्ये प्रोड्यूस करतो म्हणून आपण सांगत असतो. आता हा जो माल तुम्हाला दिसतोय हा पूर्ण माल ऑलमोस्ट रेडी आहे. एका आठवड्यामध्ये ह्याला चांगल्या प्रमाणात शुगर चढेल आणि हा जो माल आहे तो आपण विक्रीसाठी काढू, जो आपल्याला ऑनलाईन असतो, आमचे ऑफलाईन स्टोअर्स पण आहेत आणि हा माल एक्सपोर्टलाही जाईल. काही माल इंडियन म्हणजे आपल्या रिलायन्स मॉल म्हणा किंवा डीमार्ट म्हणा, ज्या लोकांबरोबर आपले टायअप्स आहेत तिथे हा माल पॅकिंग होऊन पूर्ण स्वरूपामध्ये दिला जाईल. काळ्या द्राक्षांमध्ये आणि एक जात म्हणजे ज्योती. तुम्ही बघू शकता आता हे हिरवे आहेत, त्याच्यानंतर काळ्यामध्ये रूपांतर होते. ह्याच्या मनी बघा तुम्ही लेंथ किती आहे आणि ह्याला इथं पॉइंटर्स आहेत बघा. हे जे पॉइंटर्स आहेत हे म्हणजे ह्याची आपण म्हणू शकतो खून ओळखायची की ही कोणती जात आहे. चव सेमच असते, कृष्णाला आणि ज्योतीला चव सेमच असणार, पण दिसायला वेगळे. बऱ्याच कंट्रीजमध्ये काही ठिकाणी लांब मणी लागतात, काही ठिकाणी गोल मणी लागतात. त्याप्रमाणे आपण इथं ज्योती पण करतोय ज्याच्यामध्ये लांब मणी आपल्याला मिळतात. ही काळी व्हरायटी आहे, थोड्या दिवसांनी याचा कलर बदलून शुगर येऊन हे काळी होते. आत्ता आपण जिथं उभे आहे ह्याला म्हणायचं फ्लेम, म्हणजे आपल्या सर्वांसाठी लाल द्राक्ष. ह्याच्या आणि हिरव्या आणि काळ्या द्राक्षाच्या पानामध्ये फरक असतो. हे जास्त ह्याला जंगली द्राक्ष म्हणतात, कारण ह्याचे सर्वाईव्ह करायची ताकद ही जास्त असते. म्हणजे रोगराईला बाकीच्या दुसऱ्या जातींवरती रोग लवकर चढतात, पण ह्याच्यावरती लवकर चढत नाहीत. तर हे जे शेत आहे आत्ता इथं जे 4 लाईन्स तुम्ही बघताय हे आत्ता आपण प्लांटेशन केलेलं आहे. नेक्स्ट इयर डिसेंबरला आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला द्राक्षे ह्यातले खायला मिळतील. पण आपण खालच्या बाजूला आपल्या इथं ऑलरेडी लास्ट इयरपासून आपण जे करतोय तिथे तुम्हाला आत्ता काय स्टेज आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. चला. तर आपण मगाशी जसं बघितलं फ्लेमचं झाड, आता हा आपला फ्लेम ऑलमोस्ट तयार व्हायला आला आहे. तर तुम्ही बघितलं तर सगळ्यावरती जाळी लावलेली आहे. जाळी लावायचं कारण असं आहे की पक्षी, तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडाफार आवाज येत पण असेल, पक्ष्यांना जसं माणसांना फ्लेम द्राक्ष प्रिय तसे पक्ष्यांना पण प्रिय आहेत. म्हणून पक्ष्यांनी खाऊन टोचून खराब करू नये म्हणून ह्या सगळ्या फ्लेमवरती आपण जाळ्या टाकतो. तुम्हाला आता आतमध्ये बघायला मिळेल याला रेडीनेस यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम गोल, जसं आपण मूवीजमध्ये बघतो ना तसे गोल द्राक्ष आहेत. ह्याचा शेप आहे हा गोलच असतो आणि हे आत्ता हिरव्याचे लाल व्हायला लागलेत. मग अजून ह्याच्यामध्ये शुगर चढाली की हे आपल्याला जे आहेत हे पण मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या लास्ट वीकपर्यंत हे पण आपले खाण्याजोगे होतील. तर हे जंगली जसं तुम्हाला म्हणलं, फक्त ह्याला रोगराई चढत नाही, पण पशुपक्ष्यांपासून ह्याला जास्त धोका असतो म्हणून आपण ह्याला असं कव्हर करून ठेवतो. फ्लेममध्ये आपण आणखीन एक प्रयोग करतोय. फ्लेम म्हणजे लाल द्राक्षे. खरं द्राक्षामध्ये कधी आपण मँगो द्राक्ष खाल्लेत तर त्याचा एक प्रयोग आपण केला आहे. इथं थोडेसे वेगळे मणी तुम्हाला दिसतात बघा. 3 ते 4 झाडं आम्ही अशी लावलेली आहेत ज्याच्यामध्ये आपण मँगो फ्लेवर डोळे भरणी केलेली आहे. आणि हे ज्या वेळेला येणार त्यावेळेला तुम्हाला द्राक्षे खातोय की आंबा ह्याचं नक्कीच कन्फ्युजन होणार. कारण घरामध्ये मागच्या वर्षी आम्ही द्राक्षे ठेवली होती. खरं लोकांना वाटत होतं की फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये आमच्याकडं एवढा चांगला आंबा कुठून आलाय, तर तो आंबा नसून आपले जे मँगो फ्लेवरचे फ्लेम आहेत ते होते. ह्याची अजून प्रोसेस पूर्ण व्हायची आहे. मार्चच्या 15 तारखेपर्यंत हा माल येईल. त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला ह्याचा कलर, अर्थातच वास येणार नाही, पण तुम्हाला कलर आणि ह्याचं फायनल कसं दिसतं ह्याचं तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन नक्कीच या व्हिडिओमध्ये आम्ही देऊ. तर ही होती आपल्या शेतामध्ये येणाऱ्या द्राक्षांची माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, लाईक करा आणि आमच्यासाठी काही सजेशन असतील किंवा आमचं कौतुक करणार असाल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. अशाच आणखीन माहितीसाठी डेनफ्लो टेक्नॉलॉजीज LLPच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ सर्वात पहिला तुमच्याजवळ पोहोचेल आणि तुमच्या हातून कोणतीही माहिती मिस आउट होणार नाही. थँक्यू व्हेरी मच.